भाजपाचे दिवंगत नेते माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय वाघ यांच्या चतुर्थ स्मृतिदिनी अमळनेरात अनेकांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली। उदय बापूंना आदरांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने 28 रोजी सकाळपासूनच त्यांच्या अमळनेर बाजार समिती समोरील स्मारकस्थळी हितचिंतक व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती। यावेळी अनेकांनी बापूंच्या प्रतिमेस फुले वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। अनेकांनी आस्वांजली देखील अर्पण केली। यावेळी वाघ कुटुंबीय, भाजपचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षीय पदाधिकारी, मान्यवर, पत्रकार व बापूंच्या प्रेमींच्या उपस्थितीत शोकसभा होऊन सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली। उदय बापू म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारे व्यासपीठ होते। त्यांनी ग्रामीण भागातच नव्हे तर जिल्हाभरात कार्यकर्ते घडवले आहेत। बापूंच्या तालमीत घडलेले कार्यकर्तेच भाजपचा रथ ओढत आहेत। मात्र त्यांचे लाडके बापू 4 वर्षांपूर्वी अचानक त्यांना सोडून गेल्याने शेकडो कार्यकर्ते आजही त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत असतात। म्हणूनच त्यांची आठवण म्हणून स्मृतिदिनी त्यांच्या स्मारकस्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी स्वर्गीय उदय बापूंविषयी भावना व्यक्त केल्या। डांगर बुद्रुक या छोट्याशा गावात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या स्वर्गीय वाघांनी स्वकर्तृत्वावर मोठा नावलौकिक मिळवला होता। माजी आमदार स्मिता वाघांसारख्या कर्तृत्ववान व खंबीर साथी धर्मपत्नीच्या रूपाने त्यांना लाभल्याने त्यांचा राजकीय रथ अधिकच वेगवान झाला होता। मात्र काळाला काही वेगळंच मंजूर होतं। आज बापूंची आठवण आल्यावर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे डोळे पाणवतात। स्वर्गीय उदय बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली। अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील 75 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली आहे। साहेबराव दामू पाटील हे अल्पभूधारक शेतकरी असून 2 बिघे शेतीवर त्यांचा व पत्नीचा उदरनिर्वाह चालवत असत। त्यांची मुले कामासाठी बाहेरगावी राहत होती। मयत साहेबराव यांच्या पत्नी बाहेरगावी गेल्या असल्याने ते त्यांच्या आतेभाऊकडे जेवण करीत असत। 28 रोजी आतेभाऊ त्यांना जेवणासाठी बोलवायला गेले असता त्यांनी राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला दोराने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले। त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। आतेभाऊ बाबूलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। त्यांच्यावर शेतीचे व हात उसनवारीचे कर्ज असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। नापिकी व कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती। अमळनेर तालुक्यातील ढेकू बुद्रुक तांडा येथील शेतकऱ्यांची 3 घोडे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे। शेतकरी दशरथ पवार यांची घोडे घरासमोर गोठ्यात बांधली होती। 27 रोजी पहाटे ते उठून गोठ्यात गेले असता त्यांची 2 घोडे दिसून आले नाही। त्यांचे बांधलेले दोर कापलेले दिसून आल्याने चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री पटली। तसेच त्याच रात्री गावातील दिनेश जाधव यांचा घोडा देखील चोरीस गेल्याने 23,000 किमतीचे 3 घोडे चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल श्रीकांत शिंपी करीत आहेत। पिंजारी समाजाच्या कब्रस्थानाला संरक्षण भिंत आणि समाजासाठी सामाजिक सभागृह बांधून द्यावे या मागणीसाठी शहरातील तांबेपुरा परिसरातील पिंजारी मनसुरी बांधवांनी मंत्री अनिल पाटील यांना निवेदन दिले। मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बोरी नदीला लागून कब्रस्थान असून तेथे नदीचे पाणी येते, त्यामुळे तेथील माती वाहून जात असते। म्हणून सदर कब्रस्थानाला संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे। तसेच रात्रीकरिता स्ट्रीट लाईट, हायमस्ट लाईट बसवण्यात यावे। अल्पसंख्याक पिंजारी मनसुरी समाजातील रहिवासी नागरिकांना लहान मोठ्या कार्यक्रमासाठी वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करण्यात यावे। तसेच कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता, सांत्वन शेड आणि शौचालयासाठी निधी द्यावा अशी मागणी केली आहे। निवेदनावर तालुका अमळनेर मनसुरी पिंजारी बिरादरी तालुकाध्यक्ष सलीम महम्मद पिंजारी, अशफाक रेहमान पिंजारी यांच्या सह्या आहेत। यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते। श्री मंगळग्रह मंदिरातर्फे काढण्यात आलेली शोभायात्रा व वृक्षदिंडी आणि राजा भगवान श्री विष्णूजी व वधूराणी श्री तुलसीदेवी यांच्या विवाह महासोहळ्यास अनेकांचे सहकार्य लाभले। अनेक दात्यांनी शोभायात्रेदरम्यान भाविकांना फळे, फ्रूट ज्यूस, मिठाई व फरसाण वाटप केले। यात लायसन्स व रोटरी क्लबच्या पदाधिकारी विजय शॉपी व विजय माहेश्वरी, पंकज दुसाने, दुर्गा मेडिकल, भरत ललवानी, अशोक माधवानी, महावीर आईस्क्रीम, आशू
नॉवेल्टीज आशिष अलंकार, विनोद वर्मा, मनीष जोशी, पंकज चौधरी, खुशी अलंकार आदी दात्यांनी उदार हस्ते फळे, फळांचा रस, मिठाई आदी वस्तूंचे वाटप केले. दरम्यान शोभायात्रेत नाशिक येथील गुलालवाडी ढोलपथक, मुंबई येथील निशा मोकल यांच्या महिला वाद्यवृंदाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. शोभायात्रेदरम्यान घोडेस्वार म्हणून अमळनेर येथील माहेरवासी व हल्ली मुंबईत वास्तव्यास असलेल्या वर्षा विस्पुते सोनवणे तसेच नीलाक्षी महेश बागुल या विशेष लक्षवेधी ठरल्या. शोभायात्रेत सहभागी मंदिराच्या सेवेकरांचे गणवेशही विशेष आकर्षण ठरले. शिक्षक एस कागणे यांच्या म्युझिकल ग्रुप व निवेदिकेने खूपच धमाल उडवली. या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, एस पाटील, SB बाविस्कर, दिलीप बहिरम, गिरीश कुलकर्णी, अनिल अहिररा, जयश्री साबे यांनी शोभायात्रा, वृक्षदिंडीसह श्री तुळशी विवाह महासोहळ्यावेळी विविध मान्यवरांचे स्वागत केले. या वृक्षदिंडीसाठी अनेक मंगल सेवेकरी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. शहरातील साने गुरुजी विद्यालयात महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक मुरलीधर मगरे, योगेश मोरे, मनोज पाटील, योजना पाटील यांच्यासह शिक्षक बंधू उपस्थित होते. तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये 28 नोव्हेंबर हा दिवस महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. इतकेच नव्हे तर याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापनाचे कार्य केले. मुख्याध्यापकाची भूमिका श्वेता बैसाने हिने साकारली, तर जयश्री पाटील, वैष्णवी माळी, भाग्यश्री पाटील, गायत्री भिल, धनश्री वैराळे, आकांक्षा जाधव, भावेश माळी, नितेश वसावे आदी विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका यावेळी केल्या. मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक IR महाजन, SK महाजन, अरविंद सोनटक्के, HO माळी, NG देशमुख यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज पंचमंडळ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे स्त्री शिक्षणाचे कैवारी, सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक, थोर विचारवंत लेखक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 133व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, क्षत्रिय माळी समाज मंडळाचे कार्यकारी सदस्य, महिला मंडळाच्या पदाधिकारी व समता सैनिक, OBC समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.